नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प क कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा विचार करत आहोत. यामध्ये आज आपण भाग 10 पाहणार आहोत. बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासत आहोत. या बहुपर्यायी प्रश्नामध्ये यापूर्वी कार्ल मार्क्स, जे.एस. मिल, रॉल्स यांचाही अभ्यास केलेला आहे. आज आपण हेरॉल्ड जे लास्की यांचा विचार करत आहोत. पाश्चिमात्य राजकीय विचारवंत 6व्या सेमिस्टरचा हा शेवटचा भाग आहे. हेरॉल्ड जे लास्कींच्या प्रश्नावर आधारित हा पहिला भाग आज आपण अभ्यासत आहोत. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 बघा. 1922 ते 1950 या कालावधीत हेरॉल्ड जे लास्की यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे टिंबटिंब या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. लक्षात घ्या, 22 पासून ते 50 पर्यंत हा जो दीर्घ कालावधी आहे याच्यामध्ये लास्की यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लक्षात घ्या. इथे कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले? काय म्हणते पूजा? अर्थशास्त्र आहे ना, म्हणजे इथे इकॉनॉमिक्स दिसतं म्हणून. अगं असं नाही आहे बेटा, हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. हे लक्षात ठेवायचं आहे. राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र 4 पर्याय. पण पर्याय कोणता बरोबर आहे? क. प्रश्न क्रमांक 2 घ्या. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा हेरॉल्ड जे लास्की यांचा नाही ते तुम्हाला ओळखायचं आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. अ. डेमोक्रेसी इन क्रायसिस, ब. कम्युनिझम, क. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि ड मध्ये दिला अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स. कन्फ्यूज होत आहे कारण डेमोक्रेसी इन क्रायसिस आहे म्हणतायत. बरोबर आहे, म्हणजे डेमोक्रेसी इन क्रायसिस आहे. इथे तुम्हाला नाही म्हटलं आहे बेटा. कम्युनिझम आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कोणाचा आहे? कार्ल मार्क्सचा. बरोबर सांगितलं बेटा, म्हणजे हा ग्रंथ त्यांचा नाही. कम्युनिझमसुद्धा हेरॉल्ड लास्कींचाच आहे. अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स हे सुद्धा कोणाचं आहे? हेरॉल्ड जे लास्कींचं आहे. म्हणजे लास्कीचे हे 3 ग्रंथ आहेत, हा 4था हा नाही. म्हणजे पर्याय कोणता आला खुशबू? काय म्हणते? क. बरोबर. चुकीचं आहे ना, म्हणजे इथे त्यांनी नाही असं म्हटलं आहे, नसलेला, म्हणून क पर्याय बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या, 3 नंबरचा. इतर संस्थांप्रमाणे राज्य ही एक संस्था आहे असे विचार खालीलपैकी कोणाचे? म्हणजे इतर संस्था म्हणजे कोणत्या संस्था समजता ना? हो, कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, अशा वेगवेगळ्या संस्था समाजामध्ये आहे ना. त्याचप्रमाणे राज्यसुद्धा ही एक संस्था आहे. म्हणजे राज्य इतर संस्थेप्रमाणेच एक आहे, तिला वेगळं अस्तित्व नाही असा विचार खालीलपैकी कोणाचा आहे? पर्याय वाचा आधी. अ. मिल, ब. लास्की, क. रुसो आणि ड. रॉल्स. काय म्हणते नेहा? ओके, बरोबर. कोणाचा? लास्कीचा आहे. कसं काय ग? कारण ऑस्टिनचा सिद्धांत होता ना की राज्यच सगळ्यात श्रेष्ठ संस्था आहे. त्या ऑस्टिनच्या विचाराचं खंडन कोणी केलेलं आहे? लास्कीने. बरोबर आहे. म्हणजे ऑस्टिनने जो विचार मांडला एक सत्तावादाचा, त्याचा विरोध केला आहे आणि त्यातनं हा विचार पुढे आला. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, बरोबर सांगतोय, की राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे. पण लास्की म्हणतो राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था नाही. जशा समाजात इतर संस्था आहे त्याचप्रमाणे राज्यसंस्था ही एक संस्था आहे. बरोबर आहे. म्हणजे हा विचार कुणाचा आहे? लास्कीचा. म्हणून 3चा पर्याय काय आला? ब. ओके नेहा. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 घ्या. लास्कीने कोणत्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केला होता? यामध्ये पर्याय नीट वाच बेटा. अ. एकात्मवादी, ब. अनेक सत्तावादी, क. जनसत्तावादी, ड. यापैकी नाही. पर्याय विचारला आहे लास्कीचा. कोणता सिद्धांत आहे बेटा? सार्वभौमत्वाचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. मग कोणता सार्वभौमत्ववादी विचार त्यांचा आहे? ओके, बरोबर आहे. कोणता? एकात्मवादी? नाही म्हणते नेहा म्हणते हा कोणाचा आहे? ऑस्टिनचा आहे. सुषमा पण म्हणते मॅडम हा ऑस्टिनचा आहे. आणि या ऑस्टिनच्या विचाराचं खंडन करत असताना त्याने अनेक सत्तावादी सिद्धांत कोणी मांडलाय? लास्कीने. इथे लास्की विचारलाय म्हणून पर्याय ब येणार. एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 5 बघा.
खालीलपैकी कोणता ग्रंथ प्राध्यापक लास्की यांचा आहे? पर्याय आहे अ कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, ब आहे द पॉलिटिक्स, क आहे अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स आणि ड आहे लिबर्टी अँड जस्टिस. 4 ग्रंथ दिलेले आहेत. पूजा म्हणते अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स आत्ताच आला होता. ओके, बरोबर आहे बेटा. मग कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कुणाचा आहे माहिती आहे? हो, मार्क्सचा. दी पॉलिटिक्स कुणाचा आहे? ओके, ॲरिस्टॉटल. कोण आहे तो माहिती आहे? राज्यशास्त्राचा जनक. लिबर्टी अँड जस्टिस पण यांचा नाही, म्हणजे फक्त इथे ग्रामर ऑफ पॉलिटिक्स कुणाचा आहे? लास्किनचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. 6 नंबरचा प्रश्न घ्या. सार्वभौम सत्तेची आज्ञा म्हणजेच कायदा हे विधान खालीलपैकी कोणाचे? सार्वभौम सत्ता म्हणजे ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची आज्ञा म्हणजे त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजेच काय झाला? कायदा. कारण सार्वभौम सत्तेची आज्ञा म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं असेल तो कायदा. हे विधान खालीलपैकी कोणाचं आहे? कार्ल मार्क्स, लास्की, रॉल्स, ऑस्टिन. काय म्हणते सुषमा? ऑस्टिन. बरोबर का? कारण ऑस्टिनचंच म्हणणं होतं की राज्याकडे सर्व सत्ता आहे, राज्य हा सार्वभौम असेल. मग राजाचा प्रत्येक शब्द म्हणजे आदेश जो असेल ना, आज्ञा, हा काय असेल? कायदा. हे विधान कुणाचं आहे मग? ऑस्टिनचं. एकदम बरोबर. म्हणून 6चा पर्याय काय आहे? ड. चला प्रश्न क्रमांक 7 घ्या. लास्कीच्या मते टिंबटिंब संस्था सर्व गरजा पूर्ण करू शकत नसल्याने विविध गरजा पूर्तीसाठी विविध संस्था स्थापन झाल्या. लास्कीच्या मते बघा, संस्था म्हणजे कोणत्या संस्था सर्व गरजा पूर्ण करू शकत नसल्याने, कोण पूर्ण करू शकत नाही सर्व गरजा ते लक्षात घ्या. विविध गरजा पूर्तीसाठीच विविध संस्था निर्माण झाल्या. जसं कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कुटुंब संस्था आली, विवाह संस्था आली, वेगवेगळ्या समाजामध्ये धार्मिक संस्था आहेत. अशा वेगवेगळ्या संस्था विविध गरजा भागवण्यासाठी आल्या ना. म्हणून सर्वच गरजा ह्या राज्य पूर्ण करू शकेल का? पर्याय नीट वाचा बेटा आधी. अ राज्य, ब सामाजिक, क कुटुंब, ड धर्म. धर्म सर्व पूर्ण करू शकत नाही म्हणून हा पर्याय येत नाही. कुटुंब पण सर्व गरजा पूर्ण नाही करू शकत, सामाजिक संस्था पण नाही करू शकत. मग पर्याय कोणाला? सगळ्यात श्रेष्ठ सर्वात आपण कुणाला मानतो? राज्याला. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की राज्य जरी तुम्ही सर्वश्रेष्ठ मानत असाल तर लास्कीच्या मते राज्य संस्था सर्व गरजा पूर्ण करू शकत नसल्याने विविध गरजा पूर्तीसाठी विविध संस्था स्थापन झाल्या, म्हणजे राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था नाही. कारण ऑस्टिनचा विचार होता ना की राज्य हे सर्वश्रेष्ठ आहे, राज्य सार्वभौम आहे, पण याला मात्र लास्कीचा विरोध होता. ओके, प्रश्न क्रमांक 8 घ्या. ऑस्टिनच्या सार्वभौमत्वासंबंधी विचारातील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही ते ओळखा. तुम्हाला वैशिष्ट्य नाही ते ओळखायचं आहे. त्यामध्ये पहिल्या पर्यायाचा राज्य सर्व सत्तांचे उगमस्थान आहे. ब मध्ये काय म्हटलंय? राज्यावर कोणाचेही नियंत्रण असते. क मध्ये काय म्हटलंय? सार्वभौम सत्ता अमर्याद स्वरूपाची असते. ड सार्वभौम सत्तेने दिलेली प्रत्येक आज्ञा म्हणजेच कायदा. काय म्हणते स्नेहल? राज्य सर्व सत्तांचे उगमस्थान आहे. बरोबर म्हणतोय पावरा. राज्य हे सर्व सत्तांचे अरे ऑस्टिनचा विचार आहे त्याच्यामुळे हे बरोबर आहे. ऑस्टिनचं म्हणणं आहे की राज्य हे सर्व सत्तेचं उगमस्थान आहे, म्हणजे राज्य हे सर्वश्रेष्ठ आहे असं ऑस्टिनचं मत होतं. लास्कीचं नाही आहे, लास्कीला हे मान्यच नाही. दुसरा पर्याय वाचा. राज्यावर कोणाचेही नियंत्रण असते. उलट ऑस्टिन म्हणतो हे कुणाचंही नियंत्रण नसतं, राज्य हे अनियंत्रित असतं आहे ना, त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नसतं. अशा पद्धतीचा विचार कुणाचा आहे? ऑस्टिनचा. पण इथे काय म्हटलं? नियंत्रण असतं. हा विचार चुकीचा आहे. हा ऑस्टिनचा पहिला बरोबर होता, हा दुसरा चुकला आहे. कारण ऑस्टिनचा विचार काय? राज्यावर कोणीही तुम्ही नियंत्रण नाही ठेवणार, राज्य म्हणाला येईल त्याप्रमाणे काम करेल, त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण असणार नाही. तिसरा मुद्दा बघा. सार्वभौम सत्ता अमर्याद स्वरूपाची असते, म्हणजे तिच्या सत्तेला तिच्या अधिकाराला कुठेही मर्यादा नाही. राज्य जे ठरवेल जे करेल ते त्यांना करण्याचा अधिकार आहे, त्याच्यावर कोणत्याही मर्यादा नसतात. असा विचार कुणाचा आहे? ऑस्टिनचा. पण लास्कीला हे मान्य आहे का? नाही. लास्की म्हणतात की राज्यावर मर्यादा असतात, कोणाही राज्य आपला मनमानी नाही करू शकत. कारण मनमानी केली तर तुम्हालाही माहिती आहे की राज्यसत्ता केव्हाही उलथून पाडते ना जनता, कारण जनतेची संमती आवश्यक असते. आणि शेवटचा मुद्दा बघा. सार्वभौम सत्तेने दिलेली प्रत्येक आज्ञा म्हणजेच कायदा. म्हणजे राजा अगदी एक शब्दही बोलला, काही जरी बोलला तर त्याचा आज्ञा म्हणजेच कायदा. हे ऑस्टिनचं मत आहे बेटा.
लास्कीला हे नाही मान्य आहे, हे मलाही माहिती आहे. हे कोणाचं मत आहे? ऑस्टिनचं. मित्रांनो, हे लक्षात घ्या की ऑस्टिनने जी मतं मांडली ना, एकात्मवादी विचार सार्वभौमत्वासंबंधीचा, ते लास्कीला मान्य नव्हतं. आणि ऑस्टिनने मांडलेल्या या सार्वभौमत्वाच्या सिद्धांताचं खंडन करण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे? लास्कीने केलेला आहे. म्हणून लास्कीचे विचार हे ऑस्टिनच्या विचाराच्या विरोधात आहे, एकदम विरोधी आहे. कारण इथे तो म्हणतो राज्य सर्वश्रेष्ठ आहे, राज्य अविभाज्य आहे, ते वाटता येत नाही, त्याच्यावर नियंत्रण नाही, राजा अनियंत्रित असेल. पण लास्कीला हे मान्य नाही आहे. म्हणून इथे हे पर्याय क्रमांक, इथे ब उत्तर कोणतं चुकीचं आलं? मग ब, राज्यावर कोणाचेही नियंत्रण असते, हा जो पर्याय आहे हा इथे वैशिष्ट्य नाही. ओके, चला प्रश्न क्रमांक 9 घ्या. प्राध्यापक लास्की हे टिंबटिंब प्रकारचे विचारवंत म्हणून ओळखले जातात. कोणत्या प्रकारचे विचारवंत म्हणतायत? पर्याय वाच बेटा नीट. अनेक सत्तावादी, आदर्शवादी, साम्यवादी, एक सत्तावादी. सर्व सत्ता एकाच ठिकाणी असते असं म्हणतात का? नाही. ते काय म्हणतात? ज्या समाजामध्ये विविध संस्था आहेत त्या विविध संस्था सुद्धा वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात, म्हणून अनेक सत्तावादी आहे, अनेकांकडे सत्ता आहे. अशा प्रकारचा विचारवंत कोणता आहे? लास्की. इथे जर ऑस्टिन विचारलं असतं तर पर्याय कोणता आला असता? खुशबू ड म्हणते ना, बरोबर आहे. इथे ऑस्टिन असता तर एक सत्तावादी आला असता, पण इथे प्रश्न काय आहे? प्राध्यापक लास्कींचा. म्हणून प्राध्यापक लास्की हे कशा स्वरूपाचे आहे? अनेक सत्तावादी. म्हणून पर्याय क्रमांक अ. 10वा प्रश्न घ्या. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना प्राध्यापक लास्की यांची कोणती कल्पना आवडली होती? पर्याय बघा. अ. लोकशाही समाजवादी, ब. धर्मनिरपेक्षता, क. साम्यवादी, ड. लोकशाही. काय म्हणतात? पंडित जवाहरलाल नेहरूंचा नेता. हो बेटा, पंडित जवाहरलाल नेहरू आणि प्राध्यापक लास्की यांची मैत्री होती बरं, आणि त्यांच्या चर्चा पण व्हायच्या वेगवेगळ्या विषयांवर. आणि मग पंडित नेहरूंना त्यांचा एक विचार खूप आवडायचा आणि त्याच्याने ते खूप प्रभावित झाले. भारतामध्ये सुद्धा तो स्थापन करण्याचा विचार केला. काय म्हणतं? धर्मनिरपेक्षता. त्यांनी नाही स्थापन केली ना धर्मनिरपेक्षतेचा आपला समावेश उद्देशपत्रिकेत केला, अपेक्षित होता. पण पंडित नेहरूंना ज्या विचाराने लास्कींच्या प्रभावित केलं होतं, त्यांना कोणती कल्पना आवडली होती? आठवता? साम्यवाद नाही, लोकशाही कल्पना. अरे लोकशाही समाजवाद म्हणतो, बरोबर आहे विनोद. लोकशाही समाजवादी. कारण लोकशाही असलेल्या देशामध्ये आर्थिक विषमता असेल तर नाही चालणार. म्हणून लोकशाही समाजवादाची ही संकल्पना पंडित नेहरूंना कुणाची आवडली होती? कुणाच्या विचाराने प्रभावित झाले होते? लास्कींच्या. म्हणून पर्याय क्रमांक अ प्रश्न 10व्याचं उत्तर आहे. ओके, तरचा प्रश्न आहे 11वा. खालीलपैकी कोणी प्रथमतः सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे? आणि सगळ्यात आधी सार्वभौमत्वाचा विचार मांडणारा व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. पर्याय बघा. हॉब्स, ब. ग्राहम वालास, क. जॉन ऑस्टिन आणि ड. हेरॉल्ड जे लास्की. काय म्हणते खुशबू? लास्की पहिला आहे का? नाही, पूजा म्हणते जॉन ऑस्टिन मॅडम. का बरं? बरोबर आहे पूजा तुझं. जॉन ऑस्टिनने सगळ्यात प्रथम हा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतातल्या काही गोष्टींना आवडल्यामुळे लास्कीने नंतर विचार मांडले. बरोबर आहे ना? आणि हॉब्स तर हा त्याच्या आधीच आहे. ग्राहम वालासने पण याच्यावर काही नाही, ग्राहम वालासच्या उलट विचाराने हे यांचं खंडन केलेलं आहे बेटा. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे जॉन ऑस्टिन हे उत्तर इथे बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा सार्वभौमत्वाचा सिद्धांत कोणी मांडला? जॉन ऑस्टिनने. म्हणून 11चं उत्तर काय आलं बेटा? पूजा क. प्रश्न क्रमांक 12 घ्या. प्राध्यापक लास्की यांचा कोणत्या शासन प्रणालीला विरोध होता? विरोध विचारलाय बेटा. अ मध्ये निरंकुश, ब. नियंत्रित, क. लोकशाही, ड. राजेशाही. विरोध लोकशाहीला नाही म्हणे, राजेशाहीचा विचार करते. ओके, पण इथे त्यांचं कोणत्या शासन प्रणालीला ज्याच्यावर अंकुश नाही असे? बरोबर आहे बेटा, ज्याच्यावर अंकुश नाही अशाला विरोध होता त्यांचा. नियंत्रितला नाही. त्यांचं म्हणणं होतं की शासन कधी पण नियंत्रित पाहिजे, त्याच्यावर काही मर्यादा असल्या पाहिजे. राजेशाहीचा इथे विचारच नाही. त्यामुळे इथे पर्याय कोणता येतोय? 12चा अ. ओके, प्रश्न क्रमांक 13 बघा. खालील व्याख्या कोणाची ते ओळखा. एखादी निश्चित श्रेष्ठ व्यक्ती आपल्या समाजश्रेष्ठ व्यक्तीची आज्ञा स्वभावतः पालन करीत नाही, तर तिची आज्ञा समाजातील अधिकांश लोक पालन करतात.
अशावेळी ती व्यक्ती निश्चितच त्या समाजात सार्वभौम असते आणि तो समाज त्या श्रेष्ठ व्यक्तीसहित स्वतंत्र आणि राजकीय समाज असतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एखादा निश्चित श्रेष्ठ व्यक्ती आपल्या समाजश्रेष्ठ व्यक्तीची आज्ञा स्वभावतः पालन करीत नाही, पण तिची आज्ञा आहे ना, त्या व्यक्तीची आज्ञा म्हणजे प्रत्येक आदेश समाजातील अधिकांश लोक त्याचं पालन करतात. अशावेळी ती व्यक्ती निश्चितच काय असते म्हणतात, सार्वभौम म्हणजे श्रेष्ठ व्यक्तीसहित स्वतंत्र आणि राजकीय समाज. पर्याय वाच बेटा, घाई नको करू नये. अ पंडित नेहरू, ब डायसी, क जॉन ऑस्टिन, ड हेरॉल्ड जेलास्की. काय म्हणते? सायली म्हणते बरोबर आहे, जॉन ऑस्टिन. का बरं सायली? कारण जॉन ऑस्टिनने सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला आहे. प्रत्येक राजाचा आदेश हा कायदा असेल ना, म्हणून इथे आदेश आला आहे. लोक आज्ञापालन करतात ना आज्ञा समाजातील. ओके, बरोबर आहे बेटा तुझं. 11-13चं उत्तर काय आलं मग? क जॉन ऑस्टिन. कारण ही व्याख्या पूर्णतः राजाचा आदेश, राज्याचा आज्ञा म्हणजेच कायदा आहे असं सांगणारी आहे. यानंतर प्रश्न 14वा घ्या. हेरॉल्ड जेलास्की यांच्या मते राज्याच्या कोणत्याही सार्वभौम व्यक्तीला आजपर्यंत टिंबटिंब सत्ता मिळाली नाही. लास्कीचं मत आहे की राज्याच्या कोणत्याही सार्वभौम व्यक्तीला म्हणजे कोणीही व्यक्ती येऊ सत्तेवर, तिला आजपर्यंत कशी सत्ता मिळाली नाही? अ मर्यादित, ब अमर्यादित, क पूर्ण आणि ड अविभाज्य. काय म्हणते? बरोबर आहे स्नेहल, अमर्यादित सत्ता नाही मिळाली कोणताच राजाला. त्याच्यावर काही लिमिटेशन्स होते, पूर्ण पण नाही मिळाली. अविभाज्य म्हणजे एक अखंड असं नाही होत, वाटप करावं लागतं सत्तेचं. म्हणून इथे पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. ओके, प्रश्न क्रमांक 15वा घ्या. आजचा शेवटचा प्रश्न आहे. कोणत्याही सार्वभौम सत्तेच्या आज्ञा या कायदा होण्याच्या योग्यतेच्या नसतात हे विधान खालीलपैकी कोणाचे? म्हणजे सार्वभौम सत्तेच्या आज्ञा ज्या आहेत आहे ना, या कायदा होण्याच्या योग्यतेच्या नसतात. म्हणजे प्रत्येक राजाचा आदेश हा कायदा असू शकत नाही, अशा प्रकारचं विधान आहे. त्यामुळे ऑस्टिन नाही म्हणते. ओके, पण आधी पर्याय वाच बेटा. अ सर हेनरी मेन, ब बोंदा जॉन ऑस्टिन आणि ड हेरॉल्ड जेलास्की. तुझं म्हणणं आहे हेरॉल्ड जेलास्की, पण बेटा हे विधान कुणाचं आहे असं विचारलं आहे. हे विधान यांचं नाही आहे हेरॉल्ड जेलास्कीचं. हे विधान कुणाचं आहे? सर हेनरी मेन यांचं. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या या 10व्या भागात पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हेरॉल्ड जेलास्की यांच्या विचारावर आधारित बहुपर्यायी प्रश्नाचा भाग 1 आपण बघितला. या भागात आज आपण 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे. या पुढील भागात आपण इतर प्रश्नांचा विचार करणार आहोत. हेरॉल्ड जेलास्की यांच्या विचारातील ज्या बाबी आहेत त्या आपणास निश्चित समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. परीक्षेसाठी आपणास बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपणास व्हिडिओचे नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. धन्यवाद.